नमस्कार मित्रांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि सर्वांना बैलपोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर कसे आहे तर तुम्ही तर मस्तच असेल। तर आज आहे बैलपोळा आणि बैलपोळा निमित्त बघा कामं चालू आहेत, स्वयंपाक चालू आहे। तर बघू शकता स्वयंपाक चालू आहे सध्या। बघा सगळा पसारा आहे, आई भजी काढत आहे। आमच्या घरात पसारा बघा किती पडलेला आहे, बघा सगळा पसाराच पसारा आहे आमच्या घरात। लई पसारा होते, सण असला की लई पसारा होते। तर हे बघा आईने केला स्वयंपाक। आज माझी तब्येत बरी नव्हती म्हणून ते करत आहे। तर हे बघा भजे काढलेले आहेत मस्त। बघा तिने किती छान भजे काढले, हे बघा किती छान भजे काढले। भजे काढत आहे, अजून पुरणपोळ्या राहिलेल्या आहेत करायच्या। तर कढी पण केलेली आहे, तिने कढी केली आणि पुरणपोळ्या करायच्या। भात केलेला आहे आणि पुरणपोळ्या राहिल्या, पुरणपोळ्यानंतर करणार आहे। तर ना सर्वांनी काय काय स्वयंपाक बनवलेला तर नक्की सांगा कमेंट करून। आणि तुम्ही काय बनवलं? आम्ही बनवलेला आहे पुरणपोळ्या, भजे, कुरडे, पापड आणि पुरी, कढीची भाजी। तर कोणाला आवडत असेल तर नक्कीच जेवण करायला या आमच्या इथं। सर्वांना बैलपोळ्याच्या खूप 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 शुभेच्छा। तर बैलपोळा तुमच्याकडे कधी असते? सकाळी असते की संध्याकाळी असते? तर आमच्या इकडे संध्याकाळी बैलपोळा असते। तर बघा किती छान स्वयंपाक चाललेला होता आणि राहिलेला आहे स्वयंपाक पण। भजे पण चांगले झालेले आहेत, मस्त झालेले आहेत भजे। तर कोणाला आवडत असेल तर नक्की आमच्या घरी, गरिबाच्या घरी। आमचं गरिबाचं घर बघा कसं आहे। तर एवढं काही चांगलं घर नाही आहे बाप्पा, पसारा पडलेला आहे सगळा, कारण का आज पसारा आवरला नाही मी। तर बघा कशी स्वयंपाक करत आहे। आणि बाबाचं जेवण झालेलं आहे, हे जेवले सगळ्यात आधी आणि झोपले पण ते बाबा झोपले, जेवण झालं त्यांचं आणि झोपले। हे बघा आता बाहेरचं वातावरण दाखवते तुम्हाला। आज बाहेरचं वातावरण शांत आहे, असं वाटत पण नाही आज बैलपोळा आहे म्हणून, कारण का खूप सुनसून वाटत आहे। हे बघा बाहेरचं वातावरण, कोणीच नाही आहे बाहेर। आणि बघा किती सुनसान आहे सगळं, काहीच नाही गल्लीमध्ये, कोणी नाही, काय नाही, काहीच नाही। बैलपोळा आहे ना असं वाटतसुद्धा नाही बैलपोळा आहे म्हणून गावामध्ये। तर मग सर्वांना बाय। मी माझा स्वयंपाक दाखवलेला आहे आणि अजून एकदा तुम्हाला सर्वांना बैलपोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। चला तर बाय। मग ब्लॉग बघायला विसरू नका, पूर्णपणे ब्लॉग बघा, व्हिडिओ बघा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्हिडिओ। सगळ्यांनी ही नम्र विनंती आहे। चला तर सर्वांना बाय बाय।